नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण नाश्त्यासाठी एक रेसिपी बनवणार आहोत। मोड आलेल्या हिरव्या मुगापासून। तर 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतले आहेत, त्यामध्ये 2 हिरवी मिरची, पुदिना, 1 आल्याचा तुकडा आणि लसूण घेतला आहे। पहिल्यांदा आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। बघा, अशा प्रकारे आपण हिरवे मूग बारीक वाटून घेतले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करू। आता आपण हिरव्या मुगाचं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेऊ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं, कोथिंबीर, थोडीशी हळद टाकू, चवीनुसार मीठ। आता याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊ आपण। बघा, आपण याचा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण याचे थालीपीठ बनवायला घेऊ। चला तर आपण आता थालीपीठ बनवायला घेऊ। मी इथं कॉटनचा कपडा घेतला आहे, तो पाण्यात भिजवून घेतला आहे। मी हा पिठाचा गोळा एवढा घेतला आहे। हा व्यवस्थित आता आपल्याला थापून घ्यायचा आहे। पाण्याचा हात लावून हळूहळू थापून घ्यायचा। बघा, मी व्यवस्थित थालीपीठ थापून घेतला आहे। त्यामध्ये एक होल करते आणि यावर थोडंसं तेल लावून घेऊ। आता मी इथे तवा गरम करायला ठेवला होता, तवा गरम झाला, त्यावर आपण आता थोडेसे तेल टाकू। आता थालीपीठ टाकून घेऊ आपण। आता वरूनही थोडंसं तेल लावू आपण। आता हे एक साईडनं व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ। दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊ आता आपण। बघा, आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजून झालं आहे। आता आपण हे काढून घेऊ। बघा, आपलं दुसरं पण थालीपीठ तयार आहे, व्यवस्थित भाजून झालं। बघा, तयार आहेत आपले मोड आलेल्या मुगाचे थालीपीठ। तुम्ही पण असे थालीपीठ नक्की करून बघा, खूप छान लागतात आणि हेल्दी आहेत। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।